मला उद्धवचा राजचा दोनदा फोन आलता, बाळा नांदगावकरचा तर उद्धव साहेबाचा आलता. मग त्यामुळं आम्ही तिथे गेलो आणि काही ठिकाणी आमचा राजकारणाचा डाव बी असू शकतो. उद्या ह्या मैत्रीतून आमचं येऊन सरकार जर हे करायचं असेल आम्हाला, तर आम्हाला त्याची एकमेकाची गरज लागणार आहे ना. मी इथं गोट्या खेळायला आलो नाही, मला बी या देशाचं राजकारणच खेळायचं आहे. तुम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्यावेळेस एका व्यासपीठावर आले त्यावेळेस तुम्ही गेले होते तिथे आणि पेढे पण बनवले. मला त्यांनी बोलवलं होतं, देखील होतं आणि गेलं पाहिजे. कोणी बोलवलं होतं तुम्हाला? मला उद्धवचा राजचा दोनदा फोन आलता, बाळा नांदगावकरचा तर उद्धव साहेबाचा आलता. आणि काय वाईट नाही, मराठी मातृभावनेसाठी गेलं पाहिजे. हिंदीचा नफरत करत नाही मी, इंग्लिश तर मला आलं पाहिजे हे मी 20 वर्षापासून म्हणतोय. आमच्या माणसाला एका वेळेस मराठी 4थी पर्यंत शिक्षण पाहिजे आणि ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये जायचं हिंदी पाहिजेच ना आम्हाला. मग त्यामुळं आम्ही तिथे गेलो आणि काही ठिकाणी आमचा राजकारणाचा डाव बी असू शकतो. उद्या ह्या मैत्रीतून आमचं येऊन सरकार जर हे करायचं असेल आम्हाला, तर आम्हाला त्याची एकमेकाची गरज लागणार आहे ना. हा, कॉमन मिनिमम शत्रू बनवून आम्ही ते खेळ खेळू ना. पॉलिटिक्स आहे. मी इथं गोट्या खेळायला आलो नाही, मला बी या देशाचं राजकारणच खेळायचं आहे. तुम्ही पेढे भरवत होते दोघा भावांना, मला आनंद झाला. सुप्रिया सुळेने माझा हात वाढला, मी उद्धव साहेब बोलत होतो. तर एक जिल्हा अध्यक्ष माझा मित्र आहे कोल्हापूरचा, शिवसेनेचाच होता, विनोद पाटील म्हणून. त्यांनी म्हणलं साहेब पेढे आणले, तर म्हणलं इकडे. पेढे त्यांना दिलं, आनंद झाला ना मला. शेकाप होता, कम्युनिस्ट होतं, शिवसेना होती, मनसे होती, रासपा होतं, राष्ट्रवादी होती, जितेंद्र आव्हाड होते, म्हणजे काँग्रेसचं मला वाटतं कोण नव्हतं आलं, तर काँग्रेस बी येईल, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे असे साऱ्यांना आणि छोटे मोठे पक्ष एकत्र करू शकतो. रेडलॉस मीच बनलो होतं, रेडलॉस एकेकाळी माझा बी आमदार त्यावेळेस आलता. नंतर महायुतीच्या वेळेस देखील राजू शेट्टी, आठवले साहेब, मी, मुंडे साहेब मिळून आम्हीच बनलो होतं. त्यामुळे महाराष्ट्राचं गणित बरोबर शेवटच्या 5 मिनिटात खेळू शकतो. काय चित्र बदललं बघा. ज्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात तुम्ही सगळ्यात मोठी फाईट दिली, राजकारणात कोण शत्रू परमनंट नसतो आणि ती माझी दुश्मन नाही. सुप्रियाताई पंकजा जशी माझी बहीण आहे तशी ती माझ्या बहिणीप्रमाणे आहे. राजकारणात तिचा विचार वेगळा असेल, माझा विचार वेगळा असेल, पण काळाच्या ओघानं तिचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. आमची युती बी होऊ शकते ना. माझी सुप्रियाताईची युती होऊ शकते, बच्चू कडू होऊ शकते, राजू शेट्टी येऊ शकतात. अजून कोण येत असेल त्याला आम्ही एखादी सीट आमची कमी करू, राष्ट्रपती त्यांना देऊ. आता युतीचा आणि नेत्यांचाच प्रश्न निघाला तर अण्णा डागे परत भाजपमध्ये परतलेले आहेत. हो, आता ते मोठे नेते आहेत, ते पितृतुल्य आहेत. आता त्यांचं काय, त्यांच्याबद्दल मी काय सांगू. भाजपमध्ये गेले असतील, काय त्यांचे असेल ह्याच्यात नाही करून आपण त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. आता जे काही विधानसभेचं जे अधिवेशन होतं पावसाळी, त्यामध्ये बराचसा गदारोळ झालेला. तुमचेच कधी काळचे कार्यकर्ते राहिलेले गोपीचंद पडळकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांचं सगळं तुम्ही वाद पाहिलेला आहे. काय वाटलंय सगळं पाहून? नाही, माझे कार्यकर्ते मी पक्षातून त्यांना काढून टाकलं होतं, त्यामुळे त्यांच्याबद्दल पुन्हा तुम्हीच त्यांना मोठं केलं, त्यामुळे त्यांचं नाव घेण्यात काय अर्थ नाही. एकदा मायापासून गेलेला असतो तो विषय संपलेला. ते सगळं चित्र पाहून काय वाटलं तुम्हाला? नाही, हे एक लक्षात ठेवा, लोकसभा किंवा विधानसभा ही समाजाच्या हक्काची न्याय मंदिर आहेत. त्या न्याय मंदिरात जाताना आपली कुवत आणि हे राहिलं पाहिजे, कुणीही असू द्या. त्यामुळे कुठल्याही आमदारानं, खासदारानं आपला प्रोटोकॉल असतो. आम्ही मंत्री झालो तर आम्ही शपथ घेतो, मी कुणावर अन्याय अत्याचार करणार नाही, या ठराविक बाबी असतात. त्या आमदार असताना देखील शपथ घ्यावी लागते. त्याचं प्रोटोकॉल त्यांनी पाळला पाहिजे, एवढंच फक्त नियम आहे. सल्ला देण्याची काही गरज नाही, ज्याला त्याला कळायला पाहिजे ज्याचं कसं वागायचं. नक्कीच. तुम्ही आता भाषण करताना असं बोलत होता की 40 वर्षापूर्वी मी शपथ घेतलेली की मी माझा पक्ष कुठं विलीन करून किंवा सोबत कोणाच्या जाऊन काही करणार नाही, म्हणजे मी असं असतं तर मी परमनंट मंत्री राहिलो असतो, असं काही शब्द दिला होता तुम्हाला? ऑफर होते? मी म्हणतोय द्यायचा प्रश्न नाही, पण तुम्हाला मी सांगतो, मुंडे साहेब आणि गडकरी साहेब, इथं मुंडे साहेब बसले आणि गडकरी साहेब इथं. आता गडकरी साहेब आहेत, दोघांनी मला 2 चपटी मारल्या होत्या, तू कमळ घे, बारामतीत निवडून येतो. मी मुंडे साहेबाच्या पाया पडून गडकरी साहेबाच्या म्हणलं नाही, मी पडलो तरी चालेल, पण मी माझ्याच कब्बा शिव लढणार आहे. आणि माझा पराजय झाला, म्हणजे मी नाराज नाही, मी खुश आहे. मला काय करायचं आहे, माझाच घोडा घेऊन मला दिल्लीला जायचं आहे, दुसऱ्याच्या घोड्यावर बसायचं नाही. घोडा नाही मिळाला तर गाढव घेऊन काय, पण मी दिल्लीला जाणार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.